बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिवमध्ये गॅससाठी पहाटेपासून नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। पहाटे 5 वाजल्यापासून म्हणजे दुकान उघडण्याच्या कित्येक तरी तास अगोदरपासूनच नागरिक या ठिकाणी रांगेत उभे असल्याचं चित्र पाहायला मिळते। नागरिकांना घरपोच गॅसची सुविधा मिळत नाहीये। गॅस मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप सुद्धा होताना पाहायला मिळतोय। धाराशिवमधली ही काही दृश्य आहेत। एक तर सिलेंडर सहित नागरिकांच्या अशा लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। कित्येक तरी किलोमीटर या सिलेंडरच्या रांगा आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतात आणि हे नागरिक काही तासांपासून नाही तर पहाटेपासून सूर्य उगवण्याच्या आधीपासूनच दुकानांच्या बाहेर अशा प्रकारे रांगा लावून उभे आहेत। आम्ही म्हणलं सिलेंडर कसं येईना, 1 दिवस 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, पुन्हा कंपनीत जाऊन विचारलं तर आम्ही घरपोच सेवा बंद केली, तुम्ही इथं येऊन घेऊन जावा। मग पहाटे 5ला येऊन नंबर लावला। काल आलतो दुपारी 3 वाजता बघितली ही लाईन। मग इथल्याच लोकांना सांगितलं तुम्ही सकाळी लवकर नंबर आणून लावा, सिलेंडर मिळते। म्हणून पहाटे 5ला येऊन नंबर लावला। प्रशासन सांगते ना घरपोच सुविधेचा लाभ घ्या म्हणून। प्रशासन सांगतं पण इथं नियोजनच नाही ना यांचं।